स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी अशा सांगणार आहे ज्या फक्त स्त्रियांसाठी आहेत, पुरुषांसाठी सुद्धा नक्कीच व्हिडिओ घेऊन येईन लवकरच। आजचा व्हिडिओ आहे स्त्रियांसाठी की स्त्रियांनी या दोन वस्तू, ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या जर हातामध्ये घातल्या तर तुम्हाला खूप फायदा होईल आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही कमवत असाल तर खूप जास्त फायदा होईल आणि नसाल कमवत तरीही तुमच्या पतीच्या कमाईमध्ये म्हणजे पतीच्या व्यवसायामध्ये वाढ होईल। अशा या गोष्टी आहेत, त्या काय आहेत त्या तुम्हाला लगेचच सांगते। कसं आहे, स्त्रीनं कधीही आपल्या मान मर्यादा या सगळ्या जपून, खूप आपण म्हणतो ना स्त्रीला एक मान असतो, स्त्रीला एक मर्यादा असते, त्या सगळ्या पाळून जपून कर्म कष्ट भरपूर करूनही जर तुमची बरकत होत नसेल तर तुम्हाला काही गोष्टी म्हणजे उपाय तर मी सांगतच असते, पण आज पहिल्यांदाच तुम्हाला मी काही गोष्टी धारण करायला सांगणार आहे। आता नाही, माझा आत्ता निघालाय, आता मी माझ्यासाठी घातला होता शुक्रमणी, तो सुद्धा खूप चांगला असतो, पण आज तुम्हाला दुसरी एक माहिती मी देणार आहे आणि जास्त महाग नाही, अगदी सोयीस्कर 2-2.5 हजार रुपयापर्यंत तुम्हाला ती मिळून जाईल। सोन्या चांदीच्या दुकानात, विश्वसनीय दुकानात जावा, अशा दुकानात जावा जिथं तुम्ही नेहमी जाता आणि तुम्हाला तिथं ते बनवून देतील, अशा ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। आणि मी सांगते त्या 2 अंगठ्या, एक घालायची आहे उजव्या हातात करंगळीमध्ये आणि दुसरी घालायची आहे करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये, म्हणजे 2 साईडच्या अंगठ्या तुम्हाला, या 2 बोटांच्या अंगठ्या तुम्हाला बनवून घ्यायच्या आहेत। तर तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्याही अमावस्येला या 2 वस्तू बनवायच्या आहेत किंवा कोणत्याही शनिवारी तुम्हाला या 2 वस्तू बनवायच्या आहेत आणि रविवारी या परिधान करायच्या आहेत। शनिवारी तुम्ही म्हणजे ऑर्डर देऊन ठेवा, त्यांना सांगायचं आम्हाला शनिवारी पाहिजे आहेत, अशा प्रकारे तुम्हाला या 2 वस्तू बनवायच्या आहेत। हे जेव्हा तुम्ही घालाल तसं झाड जसं वाढत 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 जातं आणि त्याची वाढ होते तसं तुमच्या आयुष्यात थोडी 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 करत प्रगती होत तुमचं एक विशाल वृक्ष, जसं वटवृक्ष बनतं मेहनत करून तसं तुमचं एक वृक्ष बनेल, म्हणजे तुमच्या यशाला मार्ग मोकळे होतील। मात्र मी पुन्हा एकदा सांगते की तुम्ही काहीच करत नाहीये कष्ट, तुमच्या पतीने किंवा तुम्ही दोघांपैकी एक जण जरी कष्ट करत आहात तरी या गोष्टीला यश येणार आहे। तर काय करायचं आहे, तुम्हाला हे जे घातल्यानंतर आकस्मिक धनलाभ सुद्धा होणार आहे, तुमची जास्त प्रगती होणार आहे, तुम्हाला लक्ष्मी कृपा होणार आहे, ग्रह बाधा ग्रह दोष तुम्हाला जे काही लागू असतील, बघा कुंडलीत जर दोष असतील तर तुम्ही कितीही काबाड कष्ट करा तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होत नाही। म्हणून तुम्हाला कुंडलीतले ग्रहदोष घालवण्यासाठी काही जण खूप महागडे रत्न किंवा महागड्या गोष्टी परिधान करायला सांगतात, तर तुम्ही त्यातलं काहीच करू नका। अगदी सोप्या गोष्टी आहेत ज्यानं तुमचा पितृदोष कमी होईल, चंद्रदोष कमी होईल, कालसर्पदोष कमी होईल। तुम्हाला सोनाराकडे जायचे आहे आणि नरसिंह देवाची, नरसिंहाचं तोंड नुसतं अष्टधातूची अंगठी बनवून घ्यायची आहे आणि नरसिंहाच्या डोळ्यामध्ये लाख भरायला सांगायचे आहे। लाख केशरी कलरची जी किंवा लाल कलरची असते ती डोळ्यांमध्ये भरायला सांगायची आहे। लक्षात ठेवा, नरसिंहाची अंगठी, करंगळीच्या मापाची नरसिंहाची अंगठी आणि त्याच्या डोळ्यामध्ये तुम्हाला अष्टगंधच म्हणते, लाख भरायला सांगायची आहे केशरी कलरची त्यांच्या डोळ्यांमध्ये। नरसिंहाची अंगठी घालताना नरसिंहाचं तोंड जे आहे ते बाहेरच्या बाजूला आलं पाहिजे आणि बाकीचं जे आहे ते मागच्या बाजूला, नरसिंहाचं जे मुख आहे ते बाहेर करंगळीच्या बाजूला तुमचं ते आलं पाहिजे। मीही लवकरच म्हणजे मी ऑर्डर केली आहे, माझ्या आल्या की तुम्हाला मी लगेच दाखवेन की मी केल्या म्हणून, माझ्या 7-8 दिवसात येतीलच, त्या मी तुम्हाला दाखवेन। तुम्हीही करायला टाका, करंगळीच्या मापाची नरसिंहाची अष्टधातूची अंगठी करून पाहिजे असं सांगायचं। 10-12 सोनारांकडे सर्च करा, 1 जण नाही म्हणेल, 2 जण नाही म्हणेल, पण तिसरा तरी नक्कीच हो म्हणेल। नरसिंहाची अष्टधातूची अंगठी बनवायला टाका आणि ही अमावस्येला बनवायची, अमावस्येला बनवायला तुम्हाला टाकायची आहे, लक्षात ठेवा, आणि शनिवारी घरी आणायची आहे। ही अंगठी करंगळीत घालायची आहे। दुसरी जी आहे ती कासवाची, तुम्हाला चांदीची, पाऱ्याची किंवा लोखंडाची अंगठी तुम्हाला बनवायची आहे किंवा किलकची अंगठी सुद्धा तुम्ही बनवू शकता।
4 पायांचे कासव, 4 पायांच्या म्हणजे 4च पाय असतात, 4 पाय त्याला पाहिजेत अशी अंगठी तुम्हाला बनवायची आहे आणि त्याच्यावर 12 चिन्ह पाहिजेत। कासवाच्या पाठीवर 12 चिन्ह असलेलं कासव तुम्हाला अंगठीमध्ये बनवून घ्यायचं आहे। आता त्याला सुद्धा लाखेचे डोळे बनवून द्या म्हणून सांगायचं आहे। ती तुम्हाला करंगळीच्या शेजारच्या म्हणजे या बोटामध्ये घालायची आहे। त्याचं जे आहे ते कासवाचं तोंड नेहमी आतल्या दिशेला पाहिजे। बघा बरेच जण बनवतात आणि कासवाचं तोंड बाहेर करतात, ते चुकीचं आहे। लक्ष्मी तुमच्याकडे यावी असं वाटत असेल तर कासवाचं तोंड नेहमी आत घ्यायचं आहे। आत घेतल्यानंतर तुम्हाला हे फलदायी ठरणार आहे। या दोन्ही अंगठ्या अमावस्येला करा। शनी अमावस्या असेल तर जास्त चांगलं। शनी अमावस्येला किंवा शनिवारी मग तुम्ही त्याला घरी आणा। रविवारी गंगाजलमध्ये म्हणजे शनिवारी आणल्या गंगाजलमध्ये ठेवायच्या, तशाच ठेवायच्या, सकाळी काढायच्या, स्वच्छ पुसायच्या, एका वाटीत ठेवायच्या। त्याला धूप दीप गंध लावून त्याची पूजा करायची, फुलं व्हायची, देवाजवळ प्रार्थना करायची की हे घातल्यापासून माझं बरकत होणार आहे आणि हे 12 चिन्हांचं जे कासव आहे त्यामुळे आरोग्य सुद्धा सुधारते। कुणी तंत्र मंत्र करणी बाधा, बघा कुणी आपल्या घरी येऊन गेलं, कधी कधी आपल्याला नजर लागते, सगळं चांगलं चालू असतं, अचानक वाईट होतं, किंवा तुम्ही कुठे जाऊन आलात, तुमच्याकडे एखाद्याचं लक्ष गेलं, म्हणजे तुम्ही छान दिसताय किंवा साडी चांगली नेसली, सोनं जास्त घातले, तुमची प्रगती होत आहे, हे लोकांना जेव्हा बघवत नाही अशीही स्थिती असते। अशा वेळेस या अंगठ्या, दोन्ही अंगठ्या भरपूर काम करतात। तर या घालायच्या कुठल्या? उजव्या हातात करंगळी आणि या बोटामध्ये तुम्हाला त्या घालायच्या आहेत। पुन्हा एकदा सांगते, अमावस्येला बनवू शकता, अमावस्येला बनवायच्या आहेत, शनिवारी घरी आणायच्या आहेत। शनिवारी तुम्हाला त्या किंवा आधी आणून ठेवल्या तरी चालतील, पण शनिवारीच तुम्हाला गंगाजलामध्ये घालून ठेवायच्या आहेत आणि रविवारी तुम्हाला या परिधान करायच्या आहेत। हे लक्षात ठेवा, खूप चांगला तुम्हाला ह्याचा रिझल्ट दिसेल, तुमच्या आयुष्यामध्ये बरकत येईल। पती कमवत असेल तर पतीच्या आणि तुम्ही कमवत असाल तर तुमच्या आयुष्यात थोडी थोडी करत मात्र भरपूर प्रगती होईल। त्यानंतर तुम्ही याचे लाभ बघा। मधून अधून प्रत्येक अमावस्येला या गंगाजलमध्ये ठेवायच्या, पुसायच्या, पूजा करायची, पुन्हा चार्ज करायच्या, त्या अंगठ्या हातात घ्यायच्या, पुन्हा बोलायचं की यामुळे माझी बरकत होत आहे, चांगली प्रगती होत आहे, चांगल्या माझ्या आयुष्यामध्ये यश येत आहे, सन्मान येत आहे। आता बघा, परवा मी एक व्हिडिओ केला 5 रुपयाच्या नाण्याचा, तर मला एकच निगेटिव्ह कमेंट आला की असं केलं असतं तर कष्ट कशाला करावे लागतात। मी तुम्हाला एक सांगते की कष्ट करू नका असं मी कुठल्याच व्हिडिओमध्ये सांगत नाही। माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे वाक्य बोलतेच बोलते। तुम्हालाही माहित आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की कर्म आणि कष्ट प्रत्येक उपायाला महत्वाचे आहेत, नाहीतर तुम्हाला काहीही मिळणार नाहीये। जी लोक नुसतेच उपाय करतायत मात्र हातपाय हलवत नाहीये त्यांना काही मिळेल का? तर नाही। तुम्हाला ह्याच्यातून काय मिळणार आहे? तर तुम्हाला ह्याच्यातून साथ मिळणार आहे, नशिबाची साथ मिळणार आहे। खूप कष्ट करून जर नशीबच साथ देत नसेल तर काही उपयोग नसतो। म्हणून अशा काही गोष्टी आता मी तुम्हाला सांगेन, हे रत्न घाला, ते रत्न घाला, पण त्यासाठी 10,000, 12,000, 4-5 कुठून आणायचे? आता या 2 अंगठ्या तुम्हाला 2,000, 1,500 पर्यंत बसून जातील, या बजेटमध्ये आहेत। एखादा महिना आपण पैसे साठवले तरी आपल्याला त्या मिळतील, 2 महिने साठवावे लागतील पण मिळतील। पण जर मी तुम्हाला भारी भारी रत्न, त्याचे पण फायदे आहेत, पण जर रत्नांनी फायदा दिला तर ठीक। एखादा रत्न जर एखाद्याला सूट झालं नाही तर आहे तेवढं सुद्धा सगळं जवळचं जातं। त्यामुळे मनानं कधीही तुम्ही कुठलेही क्रिस्टल, मनानं कुठलेही धातू किंवा अंगठ्या, मोती काहीही मनानं घालू नका। योग्य व्यक्तीकडनं घ्या, योग्य सल्ला घ्या, 10 वेळा विचार करा। आता मी ज्या अंगठ्या सांगितल्या आहेत, चांगल्या दुकानात जा, भले तुमचे 4 पैसे जास्त जाऊ दे, चांगल्या दुकानातून सगळी माहिती काढून तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्यात फसवणूक होणार नाही। अष्टधातूची तर अष्टधातूचीच अंगठी बनवायची आहे, कासवाची, चांदीची, पाऱ्याची, लोखंडाची अशी तुम्हाला बनवायची आहे आणि ती हातामध्ये परिधान करायची आहे। कधी घालायची आहे? तर शनिवारी आणून रविवारी घालायची आहे। अमावस्येला आणलीत तर अमावस्ये दिवशी सुद्धा एक 4-5 तास गंगाजलमध्ये ठेवून अमावस्ये दिवशी सुद्धा तुम्हीही घालू शकता। हे केल्यानंतर मी लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगते की कर्म आणि कष्ट करणेच करणे आहे।
तर व्हिडिओ माहितीपूर्वक होता, जास्तीत जणांपर्यंत शेअर करा। तुम्ही तुमच्या बहिणीला, जावेला, नंदेला, तुमच्या घरातल्या कुणालाही अशा अंगठ्या करून गिफ्ट सुद्धा देऊ शकता। त्यांनाही सांगा की घाला म्हणून। आपलं माप घेऊन या सोनाराच्या दुकानाकडे आणि अंगठ्या करून घ्या। एका महिन्याला एक करून घ्या, दोन्ही एकदमच केल्या पाहिजेत असंही काही नाहीये। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।